हॅलो मित्र, मी सिद्धार्थ स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण बेसिक मॅथची सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण 2 लेक्चर्स किंवा 2 क्लास आपण घेतलेले आहेत. त्या 2 याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, बेरीज वजाबाकी घेतलेली आहे, सोपं घेतलेलं आहे. आता आपण काय करू, याच्यामध्ये गुणाकार भागाकार घेऊ. ठीक आहे ना, गुणाकार आणि भागाकार. तर मित्र लक्ष द्या, तर याच्यामध्ये गुणाकार भागाकारमध्ये आपण पाहू बेसिक जे आहेत. बेसिकमध्ये गुणाकार भागाकार आपण पाहायचे आहे की आपण गुणाकार भागाकार काय असते. ठीक आहे, याच्यामध्ये आपण पद्धत पाहणार आहे. ठीक आहे, आता 271 आहे, गुणेला आहे 8 आहे. आता याचा गुणाकार करायचा आहे, डायरेक्ट घेत आहे. ठीक आहे, आता गुणाकार करण्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे पाढे. गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी आपल्याला पाढे माहीत पाहिजे. ठीक आहे, आता या ठिकाणी आहे 271 गुणेला 8. याच्यामध्ये आपल्याला एक तर 271चा पाढा माहीत पाहिजे किंवा 8चा पाढा माहीत पाहिजे. ठीक आहे, मग आपण काय करणार, 271चा पाढा माहीत नाही आहे, 8चा पाढा माहीत आहे आपल्याला. मग 8चा पाढा आपण काय करणार, तयार करणार. 8चा जो पाढा आहे 8, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 शुक 32, 8 पंच 40, 8 सक 48, 8 साती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. आता हा पाढा आहे. ठीक आहे, इथं 8 आणि 1 आहे, याचा अर्थ 8 1, 8 1 किती येते, म्हणजे 8च्या पाढ्यात एक नंबरले कोण येते, तर 8, 8 1 8. इथं 8 लिहायचा. 8 साती 7 नंबरले कोण येते, पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. या ठिकाणी दिलेलं आहे किंवा 8च्या पाढ्यामध्ये कोण किती नंबरला येते, तर 7 नंबरला कोण येते, 56. 8 साती 56. मित्र पहा, 56 काय आहे, 5वर 6 आहे. 5वर 6 असल्यामुळे आपण इथं लिहिणार फक्त 6. हातचा घेणार इथं 5. ठीक आहे, 8 दुनी 2 नंबरला कोण आहे, 8 दुनी 16, 16 अधिक 5 किती होतील, 21. ठीक आहे मित्र, हे पद्धत आहे गुणाकार करायची. आता या पद्धतीमध्ये हे गुणाकार करण्याची पद्धत का आली, तर लक्ष द्या, आपण मागे जे पाहिले बेरीज आणि वजाबाकी. आता याचा अर्थ काय होते, 271 गुणेला 8चा अर्थ होते 271ची 8 वेळा बेरीज. 271 271 271 271 271 271, 1 2 3 4 5 6 7 आणि हा 271. आता याची आपल्याला 8 वेळा बेरीज करायची गरज पडली नाही पाहिजे, त्यासाठी आपण हा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार हा कन्सेप्ट आलेला आहे. ठीक आहे, मग याची 8 वेळा बेरीज जर आपण केली तर हेच सेम आन्सर येणार. तुम्ही काय करू शकता, व्हेरीफाय करू शकता. 2168 उत्तर येणार आहे. ठीक आहे, आता हा एक गुणाकार आपण पाहिला. ठीक आहे, याच्यामधलं सेकंड उदाहरण आपण पाहू. 834 गुणेला 12. ठीक आहे मित्र, आता लक्ष द्या, या ठिकाणी काय आहे, 12 आहे. ठीक आहे, आता हा जो 12चा गुणाकार आहे ना, तर 12चा गुणाकार आपल्याला याच्यासोबत करायचा आहे. याच्यासाठी आपल्याला 12चा पाढा माहीत पाहिजे. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चूक 48, 12 पंच 60, 72 84 96, 108 आणि 120. ठीक आहे, आता मित्र हा जो पाढा आहे ना, हा आपल्याला पाठ पाहिजे 12 1 12चा, तर 120 पर्यंत. ठीक आहे, आता याच्यात मग 12 चूक. आता मी तुम्हाला सांगितलं नंबरिंग, याला जर नंबरिंग दिली आपण, कोण किती नंबरला आहे ते पाहावं लागतं आपण. पाढा म्हणजे 12 1 12चा अर्थ आहे की 12 1 नंबरला आहे 12च्या पाढ्यात. 12 2 24 म्हणजे 12च्या पाढ्यात 2 नंबरला कोण येते, तर 24 येते. त्या ठिकाणी आता पहा 12 चूक, 12 चूक येते 48. 48 पहा कसं लिहिलेलं आहे, 4 और 8, इथं लिहायचा 8, 12 चूक 48. ठीक आहे, हातचे किती येतील, 4. 12 त्रिक 12 त्रिक 36, हातचे 4, 36 अधिक 4 झाले 40, 36 अधिक 4 झाले 40. 40शी किती लिहायचे, 40 म्हणजे 4वर 0, इथं लिहिणार आपण 0. हातचे आले 4 परत. ठीक आहे,
त्याच्यानंतर 12 आठी, 12 आठी होतात मित्र 96, 12 आठी 96 होतात आणि हातचे किती आले होते आपले 4, 96 आणि 4 किती होतात 100. ठीक आहे, तर हा झाला गुणाकार 834 गुणेला 12. तर याच्यासाठी आपल्याला 12चा पाढा माहीत पाहिजे. आता मिनिमम आपल्याला पाढे 10 लोक कंपल्सरी आहेत की सुरुवातीला तुम्ही प्रॅक्टिस करत आहात तर तुम्हाला 10पर्यंत पाढे माहीत पाहिजे म्हणजे पाहिजेच. नंतर तुम्हाला धीरे धीरे पाढे काय करायचे वाढवायचे 11, 12, 13, 20पर्यंत आणि फायनली 30पर्यंत तुम्हाला आणखी चांगली स्पीड पाहिजेत असेल तर. आता हा जो आहे 834 आहे. ठीक आहे, आता हा गुणेला 12 आहे. याला आपण असं पण सॉल्व्ह करू शकतो. तर 2 अंक आहेत, एका अंकानं घेऊन पण सॉल्व्ह करू शकतो आपण याला. ठीक आहे, तर 12 जो आहे एक लक्षात घ्यायचा, हा एकक आहे 12चा, जे तुम्हाला नंतरच्या लेक्चरमध्ये सांगतो मी. एकक आहे आणि हा दशक आहे. दशक स्थान आणि एकक स्थान. इथं एकक स्थानाला कोण आहे तर एकक स्थानाला इथं 2 आहे. मग आपण काय करतो, याला सोडवताना आपण 2 पहिले इकडे गुणणार, नंतर परत 1 याला इकडे गुणणार. आता 2 याला गुणायचं असेल तर बेचूक जर केला तर बेचूक होणार आहे 8, तर बेत्रिक होणार आहे 6, बेआटी होतील 16. हे झालं पहिलं. ठीक आहे, आता हे पहिली बेरीज झाली. त्याच्यानंतर आता 2 पण 1 पण गुणायचं आहे. पण आता जर आपण पहिले आले 1 गुणणार, फक्त 1 नाही गुणत आहे तर आपण त्याला कितीनं गुणत आहे 10 गुणत आहे. कारण कसं आहे, हा जो आहे 1 हा एकक स्थानात नसून हा दशक स्थानामध्ये आहे आणि हा 2 जो होता हा एकक स्थानामध्ये आहे, म्हणून आपण याला डायरेक्ट गुणलं. मग हा दशक स्थानाचा गुणायच्या अगोदर आपण ऑलरेडी 0 घेऊन घेतो. ठीक आहे, आपण पहिले 0 घेऊन घेतो लिहून, त्याच्यानंतर आपण सॉल्व्ह करतो याला. 4 1 4, 3 1 3, 8 1 8 मित्र. ठीक आहे, आता याची करतो आपण बेरीज. म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी, पहिले 2 घेतलं, पहिले 2 याले गुणलं, नंतर हा जो 10 आहे 10 याले गुणलं, नंतर आपण बेरीज करत आहे. 0 अधिक 8 हा झाला 8 झाला. 6 6 अधिक 4 होतात 10, 10ची आपण इथं 0 घेणार आहे, हातचा येणार आहे 1. 6 6 अधिक 3 होतील 9, 9 अधिक 1 परत 10, 10शी तर 0 होणार, परत येणार आहे 1. 1 अधिक 8 9, 9 अधिक 1 किती झाले 10. तर मित्र पहा, दोन्ही आन्सर आपले सेम आहे, 10,008. ठीक आहे, तर अशा पद्धतीत आपण गुणाकार करतो. मग जर समजा एक अंक आहे, शॉर्ट ट्रिक पण आपण पाहू, पण पहिले बेसिक पाहूया. ठीक आहे, याचा आपल्याला जर गुणाकार करायचा असेल तर ठीक आहे, हाच गुणाकार मी नेक्स्ट पेजवर घेतो. 8 3 4 3 गुणेला 3 4 9. आता हा गुणाकार आपल्याला घ्यायचा आहे. या गुणाकारामध्ये काय करायचं आहे, हे 4 अंक आहेत, हे 3 अंक आहेत. गुणाकार कसा करायचा, गुणाकार करताना आपण 1/1 करू. आता पहा, लक्ष द्या, हा जो 3 4 9 आहे याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखं आहे की हा जो 9 आहे हा एकक स्थानात आहे, हा जो 4 आहे हा दशक स्थानात आहे मित्र हो, आणि हा जो 3 आहे हा आहे शतक स्थानात. ठीक आहे, मग आता हे एकक दशक शतक हे तुम्हाला सांगणार आहे मी. ठीक आहे, पहिले सध्या तर समजून घ्या. आता हा 3 मग काय करायचं, एकानं गुणायचं आहे. 9 या पूर्ण संख्येला गुणायचं आहे. ठीक आहे, 9 त्रिक, मग 9चा पाढा माहीत पाहिजे. 9 त्रिक होतात मित्र हो 27. हा एक्सपेक्ट करतो मी तुमच्याकडून, एक गोष्ट एक्सपेक्ट करतो की कमीत कमी तुम्हाला 10पर्यंत पाढे माहीत आहेत, तर अज्यूम करून मी तुम्हाला शिकवत आहे. 9 त्रिक 27, 27शी आपण लिहिणार 7, हातचे येतील 2. ठीक आहे, त्याच्यानंतर 9 चूक होतील 36, 36 अधिक 2, 36 अधिक 2 किती होतील मित्र हो 38. 38शी इथं किती लिहिणार आपण 8, हातचे किती येतील 3. ठीक आहे, हा हातचा आला 3. परत 9 त्रिक 27, 27 आणि 3 30, 30 म्हणजे 3वर 0, 3वर 0 इथं लिहिणार 0, हातचे किती येतील 3. परत 9 8 72, 72 आणि 3 73, 74, 75. आता हा झाला पहिला गुणाकार. मग मित्र हो, आता आपण हा पहिला गुणाकार केला, आता 4 गुणायचा. तर ॲक्च्युली 4 नाही गुणत आहे आपण, 40 गुणत आहे, कारण की दशक स्थानात आहे. कोणत्या स्थानात आहे, दशक स्थानात आहे.
तुम्ही या संख्येला जर तोडलं, एक आहे 9, एक आहे 40 आणि एक आहे 300. करायची बेरीज पहा. हा येते 9, हा येते 4 आणि हा येते 349. आता दशक स्थानात मी यानं गुणत आहे ना, मग दशक स्थानात 10वर किती शून्य असतात मित्र? 1. म्हणून इथं घेतला 1. परत 4 त्रिक 12, 12 4 त्रिक 12, 12शी 2, हातचा आला 1, 4 चूक 16, 16 ने 1 17, 17शी 7, हातचा परत आला 1, 4 त्रिक 12, 12 ने 1 13, 13शी 3, हातचा आला 1. ठीक आहे. 4 8 32, 32 आणि 1 33. मित्रांनो, हे झालं दुसरं. आपण 9 गुणलं, 4 गुणलं, आता गुणायचं आहे 3. मग 3 गुणताना आपण हा 3 आहे का? नाही आहे. आता इथं आपण याला तोडून पाहिलं, हा आहे एकक म्हणजे हा होता 9, हा होता दशक म्हणून हा आहे 40. ठीक आहे. आणि हा आहे शतक म्हणजे हा आहे 300. मग आता 300 ने गुणायचं आहे. मग मी तर 1 झिरो घेणार, 2 झिरो घेणार, कारण की 100वर 100, 200, 300 किती झिरो असतात? 2 झिरो. ठीक आहे. आता 3 ने गुणायचं आहे. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 चूक 12. 12 मी डायरेक्ट 12 लिहू का? नाही, 12शी लिहिणार 2, हातचा घेणार 1. परत 3 त्रिक 9, 9 अधिक 10, 10शी घेणार 0, हातचा आला 1. त्याच्यानंतर 3 3 8 24, 24 आणि 1 किती झाला मित्र? हो, 25. आता या गोष्टी इथं समजण्याच्या आहेत. बाकीच्या गोष्टी आता काय समजायचं आहे पहा, लक्ष द्या तुम्ही. याची करायची बेरीज. हेच आहे गुणाकाराची पद्धत. बेरीज केली, हा 7 0 0, बेरीज येते 7. 8 अधिक 2 10, 10 अधिक 0 10, 10शी घेताना 0, हातचा येणार 1. 9 आहेत, 9 हा 0 आहे, 0 आणि 7 7, 7 आणि 9 16, 16 आणि 1 17, 17शी घेसान 7, हातचा घेसान परत 1, हातचा घेसान परत 1. हा आहे 3, सॉरी हा आहे 5, 5 आणि 3 किती होतील? 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10शी 0, हातचा आला 1. 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11शी 1, हातचा परत आला 1. 3 आणि 5 8, 8 आणि 1 9, हा लिहिला 9. या 2 सोबत बेरीज करायला काहीच नाही म्हणा, 2 जसाच्या तसा. तर मित्र, हे झाली बेरीज. मग आता आपण हे झाली पद्धत. ठीक आहे ना. आता तुमच्या लक्षात आलं असेल गुणाकाराचं. बाकी शॉर्ट ट्रिक वगैरे त्या गोष्टी आपण पाहू. आता सध्या फक्त आपण काय पाहिली? पद्धत. काय पाहिली आपण? पद्धत. ठीक आहे मित्र. आता आपण हा गुणाकार पाहिला ना, तर या गुणाकाराचे काही उदाहरणं मी तुम्हाला सॉल्व करायला देतो. 2-4 उदाहरणं तुम्ही मला सॉल्व करून द्या. 340 गुणेला 346 घ्या. 346 गुणेला 7. दुसरं 823 गुणेला 9 घ्या. 9चा पाढा थोडा भारी जाते, तो आपल्याला आला पाहिजे. ठीक आहे. नंतर तिसरं 4 7 9 गुणेला 21. इथं तुम्ही एक तर 21चा पाढा म्हणा, 21चा पाढा म्हणा, किंवा तुम्ही काय करा, याला असं तोडून गुणाकार करा. पहिले 1 न गुणाकार करा, नंतर 20 न गुणाकार करा. ठीक आहे. आता काय करायचं आहे? चौथं एक उदाहरण घ्या. 8 8 2 गुणेला 8 8. आणि शेवटचं आणि हे 5वं उदाहरण मित्र हो तुमच्यासाठी 3 4 3 गुणेला 7 2 1. ठीक आहे. आता आपण काय करू? पुढे पाहू कसं सॉल्व करायचं. तर मित्र पहा, हे आहे सोपंच आहे, पण आता हे बेसिक लेक्चर तुम्हाला समजले पाहिजे. कारण की आपल्याला काय होऊन जाते, नवीन नवीन विद्यार्थी आपण अभ्यास करतो, आपल्याला कधी हा प्रॉब्लेम जाते, कधी तो प्रॉब्लेम जाते, म्हणून सर्वच्या सर्व प्रॉब्लेम आपण कव्हर करत आहे. ठीक आहे. आता मी गुणाकार तुम्हाला सांगितलं की बा गुणाकाराची पद्धत काय. आता आपल्याला पाहिजे भागाकाराची पद्धत. भागाकार आणि त्याच्या पद्धत. आपण पद्धत तेच पाहत आहे, सध्या जे जनरल आहेत. ठीक आहे ना. शॉर्ट ट्रिक वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या धीरे धीरे आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकू. आता भागाकाराची पद्धत म्हटल्यावर काय माहीत पाहिजे? परत इथं माहीत पाहिजे पाढे. मित्र हो, तुम्हाला जर पाढे माहीत असले तर तुम्ही हे सॉल्व करसाल, नाही तर नाही करसाल. मग आता आपण भागाकार म्हणजे काय व गुणाकार म्हणजे काय? गुणाकारमध्ये आपण संख्या वाढवतो. संख्या वाढते गुणाकारामध्ये. कशामध्ये? गुणाकारामध्ये. भागाकारामध्ये आपण भाग देतो तर संख्या काय होते? कमी होते. कमी होते किंवा लहान होते. ठीक आहे ना. आता जर मी म्हटलं की बा एक संख्या आहे माझ्याजवळ 10, माझ्याजवळ आहे संख्या 10, आणि 10 काय करायचं तुम्हाला? 5 व्यक्ती आहेत.
तुमच्याजवळ आहे 10 रुपये. त्यांना जे 5 व्यक्ती आहेत त्याला 10 रुपये द्या. मग तुम्ही काय करता, 1 2 3 4 आणि 5 हे झाले 5 व्यक्ती तुमचे. मग तुम्ही याले देसान 2, याले देसान 2, याले देसान 2, याले देसान 2, याले देसान 2. पहिल्याले, दुसऱ्याले, तिसऱ्याले, चौथ्याले आणि पाचव्याले सगळ्याले तुम्ही 2-2 रुपये दिले. त्याच्यानंतर याची बेरीज केली तर किती येते, 10. ठीक आहे ना. म्हणजे काय केलं तुम्ही, 5 व्यक्तींना समान पैसे दिले. मग आता याच्यातच ते भागाकारमध्ये आपण काय करतो, समान भाग देतो. काय करतो, समान भागतो. म्हणजे तुम्ही जर 10 रुपये आहे तर तुम्ही जर 5 जणांना देत असाल तर आपल्या भागाकारामध्ये तुम्हाला प्रत्येकाला 2च द्यावं लागतील. तुम्ही म्हणसाल मी एकाला 3 देतो, 2 जणाले 2-2 देतो आणि एकाला 1च देतो. एका जणाले तुम्ही जर म्हणसाल की बा मी याची बेरीज 10 होते, पण हे समान भागितलेलं नाही. ठीक आहे. आता हे थोडंसं झालं तुम्हाला समजण्यासाठी, फक्त बेसिक एक उदाहरण घेतलं. आता आपण पाळा पाहू, एक बेसिक उदाहरण पाहू याच्यामध्ये. ठीक आहे. आता भागाकाराचं पहिलं उदाहरण घेत आहे मी तुमच्यासाठी. आता मी काय केलं, हा 2, हा 2, 1. ठीक आहे. हा 8 आहे. याचे 2 भाग करायचे आहेत मला. आपण फक्त काय शिकत आहे या ठिकाणी, फक्त पद्धत पहिलं. ठीक आहे. आता याचं आपण काय करणार माहिती आहे का, याला सोडवताना सोल्युशनमध्ये आपण कसं सॉल्व करणार पहा मित्र. आपण याला असं लिहितो, 2 2 2 1 8 म्हणजे 2218 भागेला 2, 2218 भागेला 2, 2218 भागेला 2 आपण असं लिहितो. मग 2 भागायचं म्हणजे 2चा पाळा माहीत पाहिजे. 2 4 6 8 10 12 14 16 18 20 हा 10पर्यंत 2चा पाळा आहे. ठीक आहे. आता आपण पाहतो इथं 2 आहे, मग या 2 याला 2ले भाग द्यायचा आहे. बे 1 इथं लिहायचा बे, याचा गुणाकार बे 1 बे. 2तून 2 गेले, किती राहिले, 0. मग काय करायचं, 1 अंक घ्यायचा खाली, तो किती आहे, 2. या 2ले परत काय करायचं, या 2 भाग द्यायचा. 2च्या पाळ्यात 2 किती नंबरले, ते 1 नंबरले. म्हणून इथं परत 1 बे 1 बे, 2 1 2, 2तून 2 गेले, किती राहिले, 0. परत 1 अंक घेतला खाली, तो एक अंक खाली घेत चालायचा. तो घेतला 1. 1 हा 2च्या पाळ्यात येत नाही, कारण की 2 हाचा पाळा 2 पासून चालू होते नाही. 1 हा 2 पेक्षा काय तर लहान आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करणार, इथं भाग जात नाही. भाग नाही गेलं तर मित्र 0 न भाग द्यायचा. बे 0 0. एक लक्षात घ्या, ए 0 भागेला ए बरोबर 0 हा फॉर्म्युला आहे. इथं फक्त एक कंडिशन आहे, ए कॅनॉट इक्वल टू 0. 0 भागेला 0 सोडवता येत नाही, ते आपण नंतर पाहू. आता वरती जर 0 असेल, खाली जर कोणतीही संख्या असेल तर उत्तर 0 येते. कंडिशन फक्त काय आहे की खालचा 0 नसला पाहिजे. ठीक आहे. आता याला काय केलं आपण, काय करणार आपण, हा 1 घेतला खाली, भाग गेला 0 मग 1तून 0 गेला, उरला किती, 1. आता शेवटची अंक, शेवटचा जो अंक आहे तो घेतला खाली, तो आहे 8. मग 8ले 2 भाग द्या, येते का 18. 18 आहे, सॉरी हां. 18ले काय करा, आपण 2 भाग दिला तर बे न मग इथं घेतला 18, इथं आलं 0. आता मित्र एक लक्षात घ्या, आता आपण काय केलं, आपण घेतलं होतं असं लिहिलेलं आहे 2218 भागेला 2, उत्तर आलं आपलं 1109. 22च्या अर्धे 1100 आणि 18च्या अर्धे 9 हे आपलं उत्तर आहे. आणि इकडे खाली उरला होता आपला 0 0. आता प्रत्येकाला काहीतरी नाव आहे. ज्याले भागल्या जाते, ज्याचे तुकडे केल्या जातात, ज्याले भागाकार देतो त्याले म्हणतो आपण विभाज्य. ज्याचा भाग, जो भाग देते त्याले म्हणतात भाजक. ठीक आहे. हे जे वरचं उत्तर येते त्या उत्तराले म्हणतात भागाकार. आणि खालची जी संख्या असते त्याले म्हणतात बाकी. आता बघा मित्र, हे टर्म आहेत, काही बेसिक आहेत, काही डेफिनेशन्स. कशाला काय म्हणतात,
मग आता या ठिकाणी मला एक सांगा, आपला भाज्य कोण होता? भाज्य किती होता? 2118, सॉरी 2218. दुसरा, भाज्यले कोण भागलं? तर भाजकनं भागलं. भाजक किती होता? 2. ठीक आहे. नंतर त्यानं भागल्यानंतर भागाकार म्हणजे आपलं उत्तर किती आलं? भागाकार आला 1109 आणि बाकी किती उरलं? बाकी उरलं आपलं 0. ठीक आहे ना. त्याच्यानंतर हे भागाकार भाज्य किती आहे? 2218. मित्र बेसिक समजण्यासाठी फक्त इथं लिहित आहे एक. इथं 8 आहे, इथं भागेला आहे 2 2 8. आणि फॉर एक्झाम्पल इथं उत्तर आलं 2. फक्त एक समजायचं आहे आपल्याला की वरती जे आपण सॉल्व करू, हा येणार आहे भागाकार, हा काय आहे? भाज्य आहे, आणि हा काय आहे? भाजक आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर खाली जे उरणार आहे ते काय येणार आहे? बाकी येणार आहे. याच्यानंतर फॉर्म्युले पण तयार होतात, ते नंतर पाहू आपण. ते फॉर्म्युले आपण नंतर पाहू. पहिले आपल्याला आता हेच उदाहरण आपण घेऊ आणि सोडवू. 228 भागेला 8. ठीक आहे ना. दोनशे 28 भागेला 8. ठीक आहे. आता हा जो 228 आहे भागेला आहे 8, याला असंही लिहिलं जाते. ठीक आहे. दुसरं, याला असंही लिहिलं जाते 228 भागेला 8. कारण की आपण जो गुणाकार पाहत आहे, गुणाकार त्याचं चिन्ह हे आहे. ठीक आहे. भागाकारचं चिन्ह आहे असं, पण कधी कधी त्याला असंही लिहिलं जाते, एक संख्या वरती लिहिली जाते, एक संख्या खाली लिहिली जाते. वरच्याला आपण म्हणतो अंश आणि खालच्याला आपण म्हणतो छेद. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बेरीज वजाबाकीचे चिन्ह तर सांगितलेच, हे चिन्ह आहे. ठीक आहे मित्र. आता आपल्याला हा भागाकार द्यायचा आहे. याला कसं या दोन पद्धतीत लिहिल्या जाऊ शकते, पण आता आपण याचं उत्तर पाहू. काय आहे? हा 8 228ला भागलेला आहे. मग 228 भागेला 8. आता याला सोडवायचं आहे. आता मित्र याला सोडवण्यासाठी आपण काय करणार? 8चा पाडा माहीत पाहिजे. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 शुक 32, 8 पंच 40, 8 पंच 40, 8 कटे 4, 8 सती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. आता 8चा पाडा आपल्याला म्हणायचा आहे. 22 येते का? पाहता 2 येते का पाड्यात? पहिला आपण जर अंक पाहिला, याला 2 येते का? नाही येत. 2 येत नाही म्हणून भाग किती लिहिणार? 0. मग B0 इथं 0. हा घेतला आपण, हा आला 2 खाली. त्याच्यानंतर काय करणार आपण? या 2ले भाग देणार, सॉरी हा 2 खाली घेणार. घेतला हा 2 खाली. आता किती झालं? 2वर 2 22. 24 आहे पाड्यात, 16 आहे. 22 नाही आहे, मग 22 पेक्षा लहान कोण येते? 24 आहे की 16 आहे? तर 16 आहे. मग 16ले आपण काय करणार? 8नं भाग देणार. 8 2 16. 8 2 16 घेतला. त्याच्यानंतर 22मधून 16 गेलाय, किती राहतील? 6. ठीक आहे. शेवटचा एक अंक जो आहे तो खाली घेणार आपण, तो आहे 8. परत या 68ले आता कितीनं भाग द्यायचा आपल्याला? 68ले द्यायचा आहे भाग 8नं. मग 68 येते का पाड्यात? नाही येते. 64 येते, एक तर 72 येते, पण याच्यापेक्षा लहान पाहिजे. याच्यापेक्षा लहान कोण आहे? 72 हा 68पेक्षा मोठा आहे, पण 64 हा 68पेक्षा लहान आहे. म्हणून आपण काय करणार? या 64ले आपण इथं 64चा भाग देणार. 64. ठीक आहे. मग 8 किती? 64. 8 8 8 8 64. 8 8 64. मग 68मधून 64 मायनस करा. 8तून 4 गेले 4 राहिले, 6तून 6 गेला 0 राहिला. आता या 8ले भाग जात नाही. या पुढची संख्या कोणती खाली घेण्यासाठी नाही आहे. तुम्ही म्हणसाल मी याला 4नं भाग देऊ का? सॉरी, या 4ले 8नं भाग देऊ का? की भाग जात नाही, तर तुम्ही म्हणसाल की ते 0नं भाग जाते. पण आपण ऑलरेडी याले भाग दिलेला आहे, याच्यातून ही संख्या बाकी उरलेली आहे. आता तुम्ही याले भाग देऊ शकत नाही. तोपर्यंत भाग नाही देऊ शकत जोपर्यंत समोरची संख्या तुम्ही खाली घेसाल नाही. मग समोर संख्या आहे का? सध्या दिसते नाही, पण आहे का? इथं पॉईंट देऊन आपण संख्या तयार करू शकतो 0 0. ते आपण नंतर पाहू. ओके, ठीक आहे. मग आता या केसमध्ये काय झालं मित्र? पहा, हा झाला भाज्य. कोण झाला? हा भाज्य 228. 228च्या भाज्यले
चा भाजक म्हणजे डिव्हिजर, याचे तुकडे करणारा कोण आहे, तर कोण आहे, 8. 8 याचे समान भाग झाले पाहिजे, पण याचे 8 समान पूर्णपणे भाग होत नाहीत. 28 भाग होतात आणि 4 उरते. वरते हा काय आला, भागाकार आला, आणि हा जो 4 आला हा काय आला, बाकी. आता मी तुम्हाला असं याला सोडवलं, तुम्ही ठीक आहे. आता परत मी या एक्झाम्पलला सोडवत आहे, तुम्हाला समजणार. लक्षात आहे. 2 2 8 आहे, भागेला 8 आहे. आता काय करायचं, 228ला 8 भागायचं आहे. सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्या संख्येले, पहिला जो अंक आहे ना, पहिल्या अंकाले जर या अंकानं भाग नसेल, तर दिलेल्या भाजकनं जर समजा याला पहिल्याला भाग जात नसेल, तर काय करायचं माहिती आहे का, 2 घेऊन घ्यायचे सुरुवातीलाच, पण मधात 2 घेता येत नाहीत. एक लक्षात घ्या, सुरुवातीला तुम्ही 2 घेऊ शकता, पण मधात तुम्हाला 2 घेता येत नाही. ते उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. हा 8च घेऊ आपण. 8चा पाढा इथं लिहिलेला आहे, सोपं झालं गेलं पाहिजे समजण्यासाठी. आणि इथं लिहितो मी हा 822, यालाच उलटं केलं. ठीक आहे. हे 2 उदाहरण आपण इथं सोडवू, ज्यामुळे तुमचं पूर्णच्या पूर्ण कन्फ्युजन आहे ना, ते क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे. आता हा किती आहे, 22 आहे. 22ला आपल्याला काय करायचं आहे, 8नं भाग द्यायचा आहे. डायरेक्ट 22ला भाग द्यायचा, पहिल्याला नाही द्यायचा. 22ला भाग द्यायचा आहे. मग 8 किती, 22 येते का, पाड्यामध्ये नाही येत, मग किती येते, डायरेक्ट काय येणार, 8 दुनी. 8 दुनी आला 16. ठीक आहे. 16तून 22मधून 16 गेले, उरले 6. ठीक आहे. हा घेतला 8 खाली. ठीक आहे मित्र, पाहता हा 68 आहे. 68 तर येत नाही, आपल्याला माहिती आहे. 64 येते. किती नंबरला येते, तर 8 नंबरला येते. मग 8 8 64. 68मधून 64 मायनस करा, उरला 4. म्हणजे हे जे स्टेप आपण पहिले घेतली झिरोची, ते झिरोची स्टेप आपल्याला घ्यायची गरज नाही. ठीक आहे. आता मित्र, आता याच्यामध्ये पाहता मी तुम्हाला हेच उदाहरण सांगत आहे समोर, कसं सोडवायचं. 822. मी तुम्हाला काय सांगितलं, इथं पहिले आपण डायरेक्ट 2 अंक घेतले, पण नंतर मधात आपण 2 अंक डायरेक्ट घेऊ शकत नाही. लक्षात आहे. तुम्ही हे समजण्यासाठी कॅल्क्युलेटरचा यूजही करू शकता की उत्तर कसं येते. ठीक आहे. आता हा पहिला 8 आहे, मग 8 1 8. 8तून 8 गेले, उरले 0. आता मी ना हा घेतला 2 खाली. ठीक आहे. 2 खाली घेतला. आता या 2 जर मी ना खाली घेतला, तर इथं आपल्याला माहिती आहे किंवा 8च्या पाड्यात 2 येत नाही, भाग जाते 0नं. मग 0नं भाग जाते, तर तुम्ही काय म्हणसाल, किंवा मग 0नं भाग नाही जात तर मी 22 घेऊन घेतो ना. असं जमत नाही. ह्या संख्या 1 बाय 1 खाली घ्याव्या लागतात. सुरुवातीला तुम्ही 2 डायरेक्ट घेऊ शकता, कारण की समोरच्या लिहिलेल्या झिरोला किंमत नसते, नंतरच्या लिहिलेल्या झिरोला किंमत असते. एक लक्षात घ्या. हाच आहे, समोर जर 028 लिहिलेला आहे म्हणजे 28च आहे, पण हा मी नंतर लिहिलेला 0 आहे. हा 28 आहे का, नाही आहे, हा 208 आहे. किंवा तुम्ही असा लिहिला तरीही हा झिरोला किंमत आहे, कारण की हा 280 झाला. ठीक आहे. मग आता समोर आपल्याला झिरोला किंमत नसते लिहिलेली, म्हणून मी याला झिरोनं भाग पहिला न देता डायरेक्ट 22 घेतला. ज्या ठिकाणी मी तुम्हाला हे सोडून सांगितलं की डायरेक्ट 22 घेतला. ठीक आहे ना, डायरेक्ट 22 घेतला, त्याला 8 2 16 केला आपण. या ठिकाणी काय केलं, आता पहा परत मी तुम्हाला हे स्टेप सांगतो. पहा 8 1 इथं घेतला 8, उरला 0. एक अंक घेतला खाली. तुम्ही म्हणसान याले भाग जात नाही, दुसरंही आताच घेऊन घेतो, तर ते जमणार नाही, ते चुकते. मग ते चुकते. ठीक आहे ना. मग काय करायचं, आता 8 0 8 0 घ्या 0. 2तून 0 गेला, किती होतील 2. आता हा इथं उरला 1 1 0. ठीक आहे. हा पहिला 1चा भाग गेला, नंतर 0चा भाग गेला. आता तुम्ही याला खाली घेऊ शकता. म्हणजे तुम्ही पहिल्या अंकाच्या नंतरचा जर तुम्ही अंक घेऊन राहिले असाल, तर हा पहिले 0 भाग देऊन तुम्ही काय करावं लागणार आहे, खाली घ्यावं लागणार आहे. तुम्ही जर इथल्या इथं 22 घेतलं, तर उत्तर कसं चेंज होते ते पण मी तुम्हाला सांगतो. आता 22 आहे. 8च्या पाड्यात 22 येत नाही, पण 8 दुनी येतात 16. ठीक आहे. 22मधून 16 गेले, उरले किती 6. मग हा उरला आपला बाकी. हा कोण होता, भाज्य. हा कोण होता, भाजक. 102 काय आला आपला, भागाकार. ठीक आहे. आता याला तुम्ही असं सॉल्व करू शकता. हा 8 आहे, हा 8 आहे, भागेला आहे, भागेला आहे. 800 आहे, 22 आहे. तुम्ही पहिले देसान 8 1 8. 8तून 8 गेले 0. मग घेसान 2. मग तुम्ही त्यांना 2 भाग जात नाही ना, मग तुम्ही डबल घेसान हा 2. मग देसान भाग किती, 8 दुनी 16. 22मधून 16 गेले, उरले 6. हे गणित चुकलं. क्लिअर आहे. हे गणित चुकलं, कारण की याचं उत्तर 12 येत नाही. कारण की मग तुम्ही व्हेरीफाय करा, 12 8 84 येऊ राहिले. हे किती होऊन राहिले, 822. याचं उत्तर
काय आहे 102 आहे मित्र. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे माझं बेसिक गुणाकार आणि भागाकाराचं लेक्चर व्हिडिओ समजला असेल. नसेल समजला मित्र तर तुम्ही मला सांगा तुम्हाला काय नाही समजलं. ठीक आहे. आपल्याला तुम्हाला जर काही इम्प्रूव्हमेंट सांगायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. पण तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलचं सर्व मॅथ फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. ठीक आहे. त्या क्वालिटीचं भेटणार आहे की ज्या क्वालिटीमध्ये तुम्ही आपल्या महाराष्ट्राच्या कोणतीही परीक्षा द्या तुम्हाला गणितं सोडवता येतील म्हणजे येतीलच. ठीक आहे. धन्यवाद मित्र.